हे 2 संत्रे घेतले आहेत। या संत्र्याचा आपण ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर ज्यूस अशा पद्धतीने काढला तर पटकन निघतो। आता हे 1 वाटी ज्यूस झाला आहे। 1 वाटी ज्यूस झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे बघा अशा पद्धतीने काढून पटापट निघतो ज्यूस। आणि काही वेस्ट हे 2-2 चमचे सगळे ड्रायफ्रूट घेतले आहेत। काळे मनुके, पिवळे मनुके, काजू, बदाम, टूटी फ्रूटी सगळे 2-2 3-3 तुम्हाला जेवढे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि हे मी 12 तास भिजत घातलं होतं या ऑरेंज संत्र्याच्या ज्यूसमध्ये। आता हे भिजत घालून झाले की नंतर हे बाजूला ठेवायचे। तर हे ॲप्रिकॉट होते हे पण मी त्यामध्ये कापून त्याच्या बिया काढून टाकल्या होत्या। हे पण कापले आणि त्यात टाकलं आहे। आता ही अर्धी वाटी जाडी साखर आहे, अर्धी वाटी पिठी साखर आहे। तर जाड्या साखरेचं मी कॅरेमलाइज करायला मी कढई गरम करत ठेवली। हे बघा त्याचं कॅरेमल करायला चालू केलं आहे। तर थोडं हे झालं की आपण नंतर त्यात थोडंसं पाणी टाकून आपण हे कॅरेमल करून घ्यायचं आहे। आणि ही अर्धी वाटी पिठी साखर आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी बटर टाकले आणि हे चांगलं फेटून घेतलं आहे। नंतर खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि जावित्री आणि जायफळ आहे आणि 4 हिरवी इलायची आहे। हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि हे जे आपण साखर आणि बटर मिक्स करून ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण कॅरेमल हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झाले की नंतर ह्याच्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकले आहे। 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकून हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी दूध टाकायचं आहे। दूध टाकून मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण ज्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट मिक्स केले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मिक्स करून झाले की नंतर आपण जो मसाला बनवला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं हे फेटून घ्यायचं। फेटून घेऊन झालं की नंतर 1 चमचा बेकिंग पावडर टाकली आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे। नंतर थोडंसं पाणी टाकून हे ॲक्टिवेट व्हायला आपण चांगलं हे फिरवून घ्यायचं। नंतर या टोपाला मी बटर पेपर लावून घेतला होता, थोडंसं तेल लावून, आणि त्याच्यामध्ये हे बॅटर मी टाकलं आहे आणि वरून आपण ड्रायफ्रूट त्याच्यावरती सजवायचे आहेत। आणि आता हा एअर फ्रायरमध्ये मी केक 160 डिग्रीला मी 40 मिनटं ठेवत आहे। आणि आता तुम्हाला गॅसवरती करून मी दाखवते। तर गॅसवरती मी कढईमध्ये मीठ गरम करत ठेवलं होतं 5 मिनटं। आणि आता ह्या वाट्यांना तेल लावून मी केकचं बॅटर त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि हे चांगलं मी त्याच्यावरती ड्रायफ्रूट सजवले आहेत। आणि हे आपण पहिला गॅस 5 मिनटं मोठा करायचा, नंतर मग हे मी 15 मिनटं जरा स्लो गॅसवरती केला आहे। हा केक हे बघा किती मस्त आणि किती स्पॉन्जी झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि ही केक बनवून